अनन्य साधारण असं महत्त्व आहे. योगाचे महत्त्वाचे आपण फायदे पाहणार आहोत. योग केल्याने निश्चितच आपल्या वजनामध्ये घट होते. सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत प्रसन्न मन, उत्तम आरोग्य यातली ही गोष्ट तुम्हाला यायलाच हवी. योगामध्ये तेवढी ताकद आहे. योगाची मर्यादा फक्त योगासनापुरतीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो. शारीरिक स्तरावर होणारे फायदे लक्षात आपण निश्चितच घ्यायला हवेत. सर्व स्तरावरती तंदुरुस्ती, योग केल्याने सर्व स्तरावरती निश्चितच या ठिकाणी तंदुरुस्ती येत असते. फक्त रोगविरहित शरीर असलेला स्वास्थ्य म्हणता येणार नाही, तर आनंद, प्रेम आणि उत्साह तुमच्या जीवनात उत्स्फूर्तपणे व्यक्त होत असतील तर त्याला खरी आरोग्य संपन्नता म्हणता येईल. म्हणजेच सर्व स्तरावरती तंदुरुस्ती निश्चितच योगामुळे येते. वजनामध्ये घट होते. जे वाढलेलं वजन आहे ते कमी करण्यासाठी निश्चित योगाचा फायदा होतो आणि रोज सूर्यनमस्कार, कपालभाती, प्राणायाम, योगिक क्रियाने वजन कमी होते. नियमित योगाचा सराव केल्याने आपल्या शरीराला योग्य आणि अयोग्य कोण आहे, काय आहे हे आपल्याला निश्चित समजते. अन्नाची किती गरज आहे हे आपल्याला समजते. तिसरा फायदा आहे ताणतणावापासून मुक्ती. रोजचे जीवन हे ताणतणावाचे आहे. ट्रेस येतो, तो ट्रेस घालवण्यासाठी प्रत्येकाने रोज योग करणे गरजेचे आहे. योगाच्या सरावाने शरीरातील विषद्रव्य आणि ताणतणाव शरीराबाहेर कशी टाकले जातात याचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी योगाच्या माध्यमातून निश्चित येईल. अंतर्यामी शांतता. आपल्या सगळ्यांनाच एखाद्या शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य ठिकाणी जायला आवडतं, परंतु आपल्याला हवी असणारी शांती ही आपल्यामध्येच वसलेली असते. म्हणजेच तुझ्या पाठीच आहे पण तुला ते दिसत नाही. त्यामुळं रोज जर योग केला तर ध्यानधारणा केली तर बरेच फायदे आपल्याला मिळतात. म्हणजेच अंतर्यामी शांतता ही आपल्याला योगातून निश्चित मिळत असते. त्यामुळं योग करा आणि आपल्या येणारा ट्रेस, आपल्या मनामध्ये येणारे विकार हे दूर करण्यास या ठिकाणी योग महत्त्वाचं स्थान करतं. रोग प्रतिकारक शक्तीत वाढ होते. आपण कोरोनासारख्या महामारीत पाहिलेलं आहे की प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला योग करायला सांगितलेला होता आणि त्या योगामुळं प्रत्येकाची प्रतिकारशक्ती निश्चित वाढलेली होती. त्यामुळे योगामुळे प्रतिकारशक्ती ही निश्चित वाढते. सजगतेत वाढ होते. आपलं मन कुठं ना कुठं या ठिकाणी सतत गुंतलेलं असतं आणि ते सतत भूतकाळ आणि भविष्यकाळ यामध्ये ते झोके घेत असतं. पण वर्तमान काळात मात्र ते कधीच राहत नाही. म्हणजेच मन हे चंचल आहे, त्याला या ठिकाणी आवर घालण्याचं काम या ठिकाणी योगामुळे निश्चित होतं. तर परत वर्तमान क्षणात आपण आणू शकतो आणि असे केलेले आनंदी आणि एकाग्र आपलं मन राहतं. नाते संबंधात सुधारणा होते. या ठिकाणी आपले आई वडील, मित्र, तुमच्या लाडक्या व्यक्ती सगळ्यांशी असलेले या ठिकाणी नातेसंबंध योगामुळे निश्चित सुधारले जातात. संवेदनशील या ठिकाणी संबंधात फार योग महत्वाचं या ठिकाणी काम करतो. योगा आणि ध्यानधारणेमुळे मन या ठिकाणी आनंदी आणि प्रसन्न राहतं. आपल्या जवळच्या लोकांशी आपले चांगले संबंध या ठिकाणी प्रस्थापित करण्यात योगाला अनन्य साधारण असं महत्व आहे. ऊर्जा शक्तीमध्ये वाढ होते. दिवसभराच्या कामामुळं, धावपळीमुळं, ताणतणावामुळं आज विद्यार्थी असतील किंवा कामगार असतील, शिक्षक असतील किंवा मजूर असतील, त्यांना दिवसभराच्या कामाचा या ठिकाणी त्यासाठी करावी लागणारी धावपळ आणि या धावपळीमुळं त्यांच्याकडे वेळ कमी असतो. त्यामुळे प्रत्येकानं ज्या ज्या ठिकाणी वेळ मिळेल त्या ठिकाणी योगधारणा या ठिकाणी निश्चित करायला हवी. त्यामुळे तुमच्यामध्ये उत्साह संचारेल आणि तुमचं काम हे वेळेत पूर्ण होईल. त्याचप्रमाणे 9वा फायदा आहे. 10 फायद्यापैकी आपण 9वा फायदा पाहतोय. शरीरातील लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते. जर योग केला तर आपलं आरोग्यही चांगलं राहतं, आपली शरीरयष्टी चांगली राहते, तुमची बॉडी लँग्वेज चांगली राहते आणि तुम्ही कायम चिरतरुण दिसता. हा योगाचा निश्चित फायदा आहे. तर शरीर सशक्त, चपळ आणि लवचिक बनेल. शरीराची ठेवण सुधारेल. उठताना, बसताना, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही कार्यालयात जरी असला तरी तिथं तुम्हाला योगा हा करता येतो. फक्त तुम्हाला आवड असली पाहिजे. आणि शेवटचा फायदा आपण योगाचा पाहतोय की अंतर्ज्ञानात या ठिकाणी वाढ होते. योगा केल्यामुळे ध्यानधारणा चांगली या ठिकाणी सुधारली जाते. योगा केल्यामुळे आपोआपच त्यामध्ये बदल होतो. आणि एक लक्षात ठेवा, योगा ही सतत चालणारी प्रोसेस आहे. म्हणजेच कंटिन्युअसली प्रोसेस आहे. त्यामुळे दररोज आपण योगा केला पाहिजे. आणि योगाच्या सरावामुळं शरीर आणि मन जरी कंकर बनत असली तरी आपण रोजच व्यायाम करायला हवा. आणि जे
रोज योगा करतात त्यांचं आरोग्य निश्चित सुधारलं जातं. तर सर्वांना निरामय निरोगी आरोग्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. दररोज व्यायाम करा, हसत राहा आणि चांगल्या प्रकारचं आरोग्य जपा. ओके.